हरे कृष्ण. तर आपण श्रीमद भागवतांच्या 4थ्या स्कंदाचं वाचन करतो आहोत. 4थ्या स्कंदातल्या 4था अध्याय आपला सुरू आहे. अध्यायाचं नाव आहे सतीचा देहत्याग आणि आपला 16 श्लोक झालेले आहेत आपले, बरोबर. 16व्या श्लोकात हे कोणाची चर्चा चालू आहे आता सध्या? कोणाशी बोलत आहे? सती कोणाशी बोलते? आपल्या बाबांशी बोलते आहे. ठीक आहे, आठवत आहे ना सगळ्यांना? कारण आपली कालची सुट्टी आली म्हणून म्हणते मी. आपल्याला विसरायला होतं. तर आधीचा श्लोक काय होता? ही सती म्हणते की कसं आहे, तुम्ही जरी शिवजींना अशुभ म्हणत आहात तरी ते तसे नाही आहेत. ब्रह्माजींसारखे जे महान पुरुष आहे, ब्रह्माजींसारखे महान देवता आहेत, ते काय करतात? शिवजींच्या चरणावर वाहिलेली फुलं आदराने आपल्या मस्तकी लावतात. असं शिवजींचं ती महानता समजून सांगते आपल्या बाबांना. तिचं ध्येय एकच आहे की बाबांनी काय करू नये, निंदा करू नये, अपराध करू नये आपल्या पतीप्रती. ही तिची इच्छा आहे. ठीक आहे. तर आता 17व्या श्लोकाचं भाषांतर वाचूया आपण. प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण श्रीमद भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करतोय तर आपल्याला ते समजण्यासाठी ते कृपा करतील. 17व्याचं भाषांतर. सती पुढे म्हणाली, स्वतःवरील दायित्वाची जाणीव नसलेल्या व्यक्तीने, म्हणजे काय दायित्व म्हणजे काय? जबाबदारी. जबाबदारी म्हणजे स्वतःवरील दायित्वाची जाणीव नसलेला म्हणजे काय? बेजबाबदार. जाणीव नाही तो बेजबाबदार. असं बेजबाबदार असलेलं व्यक्तीने काय? धर्माच्या स्वामी आणि नियंताची केलेली निंदा जर मनुष्याने ऐकली तर त्याने तिला दंड द्यावा. आता इतकं थांबते मी, कारण हे खूप मोठं वाक्य आहे, गोंधळ होईल म्हणून. तर ह्याच्यात ती काय म्हणते की जो बेजबाबदार व्यक्ती आहे तो त्यांनी जर एखाद्या धर्माचा स्वामी आहे, नियंता आहे, ईश्वर आहे, ह्याची जर निंदा केली आणि ती निंदा कोणी ऐकली? मनुष्याने ऐकली. तर त्याने म्हणजे मनुष्याने तिला म्हणजे कोणाला? त्या व्यक्तीला, अपराध करणाऱ्या व्यक्तीला दंड द्यावा. एवढं कळलं? हा. पण जर मनुष्य तिला म्हणजे त्या व्यक्तीला दंड देण्यात असमर्थ असेल तर त्याने स्वतःच्या कानांवर हात ठेवून दूर निघून जावे. कळलं इथपर्यंत? तथापि म्हणजे परंतु जर त्या अपराधी व्यक्तीचा वध करण्याची क्षमता असेल, क्षमता कोणात असेल? या मनुष्यात. शाबास. तर म्हणजेच काय? जर त्या अपराधी व्यक्तीचा म्हणजे ज्यांनी निंदा केली आता त्या व्यक्तीचा वध करण्याची क्षमता म्हणजे शक्ती असेल कोणात? या मनुष्यात, ऐकणाऱ्या मनुष्यात, तर त्या मनुष्याने बलप्रयोगाने म्हणजे आपल्या शक्तीने निंदकाची म्हणजे तो निंदा करणारा जो व्यक्ती होता त्याची जिव्हा कापून टाकावी. काय जिव्हा म्हणजे काय? जीभ कापून टाकावी व त्याचा वध करावा आणि त्याला काय? ठार करावं. व त्यानंतर त्याने स्वतःचे आयुष्यही त्यागावे. ठीक आहे. हे सगळं काय सती स्टेटमेंट करते. आता काय म्हटली सती ह्याच्यात थोडक्यात? की ज्याला जबाबदारीची जाणीव नाही असा व्यक्ती आहे, त्यांनी जर धर्माच्या स्वामीची, नियंत्याची जर निंदा केली तर ऐकणारा मनुष्याने एकतर काय केलं पाहिजे? त्याला दंड द्यायला पाहिजे. दंड देण्यात असमर्थ आहे तर स्वतःच्या कानावर हात ठेवून तिकडून निघून जायला पाहिजे. आणि जर शक्तिवान असेल तर त्या अपराधी व्यक्तीचा वध करण्याची क्षमता असेल तर त्या व्यक्तीला बलप्रयोगाने त्या निंदकाची म्हणजे तो जो निंदा करतो त्याची जीभ कापून टाकायला पाहिजे, त्याचा वध करायला पाहिजे आणि स्वतःही आयुष्य त्यागायला पाहिजे. हे स्टेटमेंट तिने केलंय. ठीक आहे. आता तात्पर्यात अतिशय आता तुम्हाला खूप सारे प्रश्न आले असतील, ते सगळे प्रश्न बाजूला ठेवा आणि प्रभुपाद इतक्या सुरेखरित्या सांगतायत ते आपण नीट ऐकू, वाचू आणि मग काय प्रश्न असतील तर बोला. सगळे प्रश्न याच्यात उत्तर दिले जात आहेत. बघा तात्पर्य. महान पुरुषांची निंदा करणारा मनुष्य हा सर्वात अधम प्राणी असल्याचे मत सती या श्लोकामध्ये मांडत आहे.
सती काय म्हणते, जे कोणी महान पुरुषांची निंदा करतात ते कसे आहेत, अधम आहेत, अधम आहेत म्हणजे पतित आहेत. पण याच मताचा आधार घेत दक्षही सतीला म्हणून स्वतःचे रक्षण करू शकेल की. आता एक मिनिट हा, आता हे जे स्टेटमेंट आहे ना, ह्यात आपण दोन्ही ठिकाणून बघूया. ह्या स्टेटमेंट कसं आहे की जो निंदा करतो असं सती म्हणते. तर आता निंदा करणारा व्यक्ती हा आपल्या मते आता कोण आहे सध्या, दक्ष आहे, बरोबर. हा, पण इथे प्रभुपाद काय म्हणतायत की जर दक्षच म्हटला समजा, हे जे स्टेटमेंट, हे वाक्य जे आहे त्याला धरून जर दक्ष म्हटला सतीला असं म्हणून स्वतःच तो रक्षण करू शकेल की, पुढे वाचते मी, हे सती, मी स्वतः अनेक प्राणीमात्रांचा स्वामी असा प्रजापती आणि प्रचंड वैश्विक प्रशासनामधील एक श्रेष्ठ अधिकारी असल्याने मी अति उन्नत स्तरावर स्थित आहे. म्हणजे इथे दिलं होतं ना, धर्माचा स्वामी आहे मी, नियंता आहे वरच्या ओळीत, ते सगळं आहे मी. म्हणून यास्तव माझी निंदा करण्यापेक्षा तू माझ्या सद्गुणांचा स्वीकार केला पाहिजेस. म्हणजे आता जर दक्ष म्हणतोय की मीच स्वतः श्रेष्ठ आणि नियंता आहे, तर माझी जर तू काय करायला पाहिजे, माझी निंदा नाही करायला पाहिजे, माझे सद्गुणांचा तू स्वीकार केला पाहिजे. ठीक आहे, हे समजलं. हा, तर म्हणून इथे प्रभुपाद सांगतायत की दक्षाने जर असं मत मांडलं तर दक्षाच्या या मताचे उत्तर असे की सती त्याची निंदा करीत नव्हती, तर स्वतःचे संरक्षण करीत होती. म्हणजे काय, सतीने हे वाक्य म्हटलं, ते म्हणताना सतीला म्हणायचंय काय की मी नाही करणार निंदा. निंदा केलेल्या व्यक्तीला असा दंड भोगायला लागतो, मी तुमची निंदा करणार नाही. ती त्यामुळे निंदा न करण्यामुळे आपोआपच स्वतःचं संरक्षण करीत होती. समजलं हे वाक्य प्रभुपादाचं. त्याने म्हणजे दक्षाने भगवान शिवांची निंदा केलेली असल्यामुळे सतीने शक्य तर त्याची जीभच कापून टाकावयास हवी होती. आता जर हे वरची वाक्य जर भाषांतरानुसार बघितलं तर काय, शिवजींची निंदा केली आहे ह्यानी दक्षाने, म्हणून सतीने काय करायला होतं, शक्य तर म्हणजे तिचं जर शक्य असतं तर काय करायला हवं होतं, त्याची जीभच कापून टाकायला हवी होती. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद सांगतात की भगवान शिव हे कसे आहेत, धर्माचे रक्षण करता आहेत आणि जो कोणी त्यांची निंदा करतो त्याचा तात्काळ वध करण्यात आला पाहिजे आणि मग वधकर्त्याने स्वतःचा त्याग केला पाहिजे असं म्हटलं जातं. काय की असं हे केलं, निंदा केली त्यांची, तर त्याचा वध करून स्वतः पण त्याग करायचा, एवढं कळलं आपल्याला. ठीक आहे. अशी कृती एखाद्याने केली पाहिजे. पण दक्ष सतीचा पिता असल्या कारणाने तिने त्यास म्हणजे दक्षास ठार न करण्याचे ठरवले. इथपर्यंत कळलं. तथापि भगवान शिवांची निंदा ऐकण्याचे जे मोठे पाप तिने केले होते त्याची भरपाई करण्यासाठी तिने स्वतःच्या आयुष्याचा त्याग करण्याचे ठरविले. समजलं, तिने का त्याग करायचा ठरवला, भगवान शिवाची निंदा केली होती दक्षांनी, पण सती का ऐकली म्हणून. कळलं, शाबास. त्याची भरपाईसाठी तिने स्वतःच्या आयुष्याचा त्याग करण्याचे ठरविले. भागवत पुराणाने या ठिकाणी, भागवत पुराण म्हणजे काय, हे श्रीमद भागवतमला भागवत पुराण म्हणतात. ठीक आहे, 18 पुराण असतात म्हणून भागवत पुराण असे म्हटलंय. भागवत पुराणाने या ठिकाणी असा आदेश दिला आहे, काय ते वरती जो दिलाय ना ते श्लोकाचं भाषांतर ते सांगतात की एखाद्या महान अधिकारी पुरुषाची निंदा करणाऱ्या अपराधी मनुष्याचे निंदा कार्य आपण कोणत्याही परिस्थितीत सहन करू नये. असे निंदा कार्य जर एखाद करत असेल तर काय आपण ते सहन करायचं नाही कोणत्याही परिस्थितीत. त्याच्यात काय काय दिलेलं आहे ते आधी वाचून बघू आपण आणि मग पुढे आपल्याला काय विचार असतील तर सांगा तुम्ही. तर त्याच्यात दिलंय की निंदा ऐकणारा जर ब्राह्मण असेल म्हणजे ऐकणारा
निंदा करणारा कोणीही असू दे, पण ऐकणारा जर ब्राह्मण आहे तर त्याने त्याचा स्वतःचा देह त्यागू नये. कारण तसे केल्यास तो ब्रह्महत्येचा भागीदार ठरतो. ब्राह्मण आहे, ब्राह्मणाने जर अशी निंदा ऐकली आणि स्वतःला मारून टाकलं तर काय होईल? ब्राह्मणाची हत्या हे पाप त्याच्या डोक्यावर येईल. एवढं कळलं? यास्तव म्हणजे म्हणूनच त्याने निंदा ऐकू येऊ नये म्हणून यासाठी निंदा केली जाते त्या स्थळाचा त्याग करावा. जे निंदा सुरू आहे तर त्यांनी काय करायचं? उठून सरळ तिकडून निघून जायचं. पण तिथून उठता येत नाहीये काही कारणाने, त्याला काही कारण असू शकतं, तर त्यांनी काय करायला पाहिजे? स्वतःच्या कानांवर हात ठेवावे. म्हणजे काय? ती निंदा ऐकू येणार नाही असं करावं. आता पुढे प्रभुपाद सांगतात की निंदा ऐकणारा जर क्षत्रिय असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्ती शासन करण्याचे सामर्थ्य असते. यास्तव त्यांनी काय केलं पाहिजे? निंदकाची जीभ तात्काळ कापून टाकावी व अशा प्रकारे त्यास ठार मारावे. क्षत्रियाने हे करावे. एवढं कळलं? तथापि निंदा ऐकणारे जर वैश्य किंवा शूद्र असतील तर त्यांनी तात्काळ आपल्या देहाचा त्याग करावा. कारण की काय आहे? तशी त्यांनी निंदा ऐकली म्हणून. ठीक आहे. आता सतीने स्वतःचे शरीर त्यागायचा निर्णय घेतला कारण तिने स्वतःचे स्थान शूद्र आणि वैश्य यांच्या मधोमध असल्याचे मानले. का असं मानलं तिने? कारण लगेच प्रभुपाद म्हणतात की 9.32 जो श्लोक आहे भगवद्गीतेचा, त्यात काय म्हटलंय? स्त्रियो वैश्या तथा शूद्रा असा तो श्लोक आहे. त्यात काय दिलेलं आहे? मी तुम्हाला तो वाचून दाखवते. 1 मिनिट. 9.32. 31 मध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की काय आहे? की हे कौंतेया निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. नमे भक्त्या प्रणश्यती ते म्हणतात. आणि 32 मध्ये म्हणतात की जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगतीस प्राप्त करू शकतात असं सांगतात. म्हणजे इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते कोणीही असो, एनीबडी, कोणी पण असो, त्याच्या गुण आणि कर्मानुसार त्यांनी ते कोणतेही कार्य करीत असो, स्त्री असो, पुरुष असो, चांडाळ असो, कोणी पण असो, जर त्यांनी माझा आश्रय घेतला तर काय होणार? त्यांना परमगती प्राप्त होणार. ठीक आहे. तर इथे ही काय म्हणते आहे की मी काय करेन? स्वतःचं शरीर त्यागून टाकेन. अशा प्रकारे वैश्य आणि शूद्रांनी भगवान शिवांसारख्या उन्नत पुरुषांची निंदा ऐकल्यास त्वरित देहत्याग करावा असा शास्त्रांचा अनुरोध केलेला असल्यामुळे सतीने स्वतःचे जीवन त्यागवायचा निर्णय घेतला. एवढं आपल्याला कळलंय. पण आपण कोण आहोत? आपण शारीरिक स्तरावर नाही आहोत. आपण त्या दिवशीच बघितलं, आपण जरी स्त्री आहोत तरी प्रभुपाद काय म्हणतात की जी स्वतःला शरीर समजते ती स्त्री आहे. पण जर भक्त आहेत, आपल्याला माहिती आहे आपण आत्मा आहोत, भगवंत माझे पिता आहेत आणि भगवंताकडे परत जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, भक्ती करतोय, सगळे आपण बघितलं की संबंध, अभिधेय ते सगळं. तर तसं जर ती करते तर ती स्त्री किंवा पुरुष असं न बघता प्रभुपाद काय म्हणतात? भगवंत त्याला कुठच्या स्तरावर बघतात? आत्मा म्हणून बघतात. बरोबर? त्यामुळे स्वतःला आपण असं नाही समजायचं की मी स्त्री आहे वगैरे. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. तर पुढे जायचंय 18व्या श्लोकाला. ठीक आहे. 18व्या श्लोकाचं भाषांतर. म्हणून म्हणजे आता हे सगळं तिने सांगितलं की असं असं निंदा करण्याचं असं असतं. म्हणून सती पुढे म्हणते, भगवान शिवांची निंदा करणाऱ्या तुम्हाकडून प्राप्त झालेले माझे हे वर्तमान अयोग्य शरीर यापुढे मी धारण करणार नाही. काय म्हणते ती? तुम्ही निंदा केली आहे, तुमच्याकडून मला जे शरीर मिळाले आहे ते वर्तमान अयोग्य शरीर म्हणजे हे आता जे आहे ते शरीर कसं आहे? अयोग्य आहे असं ती म्हणते. का? कारण ते तुमच्याकडून आलंय, ते मी मुळीच धारण करणार नाही. मग ती एक हे देते, उदाहरण देते. काय? की एखाद्याने विषारी अन्न ग्रहण केले तर ते उलटीद्वारे बाहेर काढणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे
असं ती म्हणते. काय जर शरीरात विष गेलं असेल तर ते उलटी करून काढावं हा उपाय आहे. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, सती ही भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची प्रतिनिधी असल्यामुळे अनेक अनेक दक्षांसह अनेक अनेक ब्रह्मांडांचाही विनाश करण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये होते. तर सती म्हणजे कोण? पार्वती. पार्वती म्हणजेच कोण? दुर्गादेवी. दुर्गादेवी म्हणजेच कोण? भगवान श्रीकृष्णांची बहिरंगा शक्ती. तर ती सती म्हणजे ही काय आहे? बहिरंगा शक्तीची प्रतिनिधी आहे. त्यामुळे काय आहे? ती इतकी शक्तिशाली आहे की ती अनेक दक्ष नष्ट करू शकते, अनेक अनेक ब्रह्मांड नष्ट करू शकते. कारण तिला शक्ती भगवंतांची शक्ती आहे ती, म्हणून एवढी ती सामर्थ्यशाली आहे. परंतु आता तिने का असं नाही केलं ते प्रभुपाद सांगतात की भगवान शंकर दक्षाच्या तुलनेत कनिष्ठ असल्यामुळे त्यांनी म्हणजे कोणी? शंकरांनी आपली पत्नी सती हिच्या माध्यमाने दक्षाची हत्या केली असा आरोप इतरांकडून भगवान शंकरावर होऊ शकला असता. जर काय तिने स्वतःची शक्ती वापरून जर दक्षानं मारून टाकलं असतं तर लोक काय म्हटली असती की भगवान शंकर काय आहेत? दक्षाच्या तुलनेत कनिष्ठ आहेत, कारण ते जावई आहेत, दक्ष सासरा आहे. त्यामुळे काय केलं? शिवजींनी काय केलं? आपल्या पत्नीच्या माध्यमाने आपल्या सासऱ्याची हत्या केली असं म्हटलं असतं लोक, असा आरोप आला असता. तर ते पुढे आहे, म्हणून आपल्या पतीचे या आरोपापासून रक्षण करण्यासाठी सतीने देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, पुढे जायचं. 19वा श्लोक. भाषांतर. इतरांची निंदा करण्यापेक्षा स्वतःची व्यावसायिक कर्तव्य करणे हे निश्चितच श्रेष्ठ आहे. आपण काय करायला पाहिजे? एक वाक्य दिलं की इतर गुणांची निंदा, सगळ्या दुसऱ्यांचे दोष येण्यापेक्षा आपली जी कर्तव्य आहेत ती निश्चित करणं हे निश्चितच श्रेष्ठ आहे. ते एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे देवता आकाशामध्ये प्रवास करतात तर साधारण मनुष्य पृथ्वी तलावर प्रवास करतात, त्याचप्रमाणे उन्नत अध्यात्मवादी हे कधी कधी वैदिक विधी निषेधांचे पालन करीत नाहीत, कारण अशा नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी आवश्यक नसते. आता एक तुलना काय आहे की देवता आकाशांमध्ये प्रवास करतात आणि साधारण मनुष्य आपण पृथ्वीवर प्रवास करतो, बरोबर? तर आता हे उदाहरण म्हणजे कसं आहे, आता आपण आता शहरात आले आपण तर आपल्याला तिकडे काय सिग्नल दिसतात, सिग्नल, बरोबर? तर समजा आता तुम्ही चाललेत गाडीतनं, तर सिग्नल असला की आपण काय करतो? आपली गाडी थांबवतो, बरोबर? त्याच वेळी जर गाडी थांबली आहे तुमची आणि तुम्ही वर बघितलं आणि विमान पण चाललंय एक वरून, तर तुम्ही म्हणता अरे अरे इथे सिग्नल आहे आणि तुम्ही कुठे चालले पुढे? ते बरोबर आहे का? नाही. त्यांचे नियम, त्यांना हे नियम लागू नाही पडणार, समजलं? हे एवढंच आहे. तर आता इथे दिलंय पुढे की त्याचप्रमाणे उन्नत अध्यात्मवादी म्हणजे तो अध्यात्मात अतिशय खूप खूप पुढे गेलेला आहे, अतिशय प्रगत झालेला आहे, ते कधी कधी वैदिक विधी निषेधांचं पालन करीत नाहीत. आपल्याला असं दिसतं की अरे हे नाही पाळलं त्यांनी, ते नाही पाळलं, पण का असं होतं? कारण अशा नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी आवश्यक नसते, ते त्यांना लागूच नसतात. जसं हे मी सांगितलं, सिग्नल आपल्याला आहेत लागू, विमानाला नाही. एवढं कळलं? हा. आता पुढे प्रभुपाद मस्त सांगतात आपल्याला तात्पर्यात. अतिप्रगत अध्यात्मवाद्याची वर्तवणूक आणि अतिशय पतितबद्ध जीवाची वर्तवणूक या दोघांची वर्तवणूक सारखीच असल्याचे भासते. म्हणजे काय? आपल्याला असं वाटेल की हे तर सारखंच आहे. तर जसं हे देत आहेत काय, ज्याप्रमाणे अवकाशातून भ्रमण करणारे देव पृथ्वीवरील सर्व अरण्ये व पर्वत सहजच पार करतात, तर अवकाशात भ्रमण करण्याचे सामर्थ्य नसलेल्या सामान्य लोकांना या सर्व संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे अतिउन्नत अध्यात्मवादी जन वेदांच्या सर्व नियमांना पार करतात. म्हणजे काय आहे, आपल्याला वरवर वाटेल की आपण म्हणू हे पण भक्त ना ते पण भक्त असं म्हणू समजा. हा, म्हणजे आपण जस्ट भक्तीत आलोय तर आपण एकदम वरिष्ठ भक्तांशी आपण तुलना करू शकतो का? नाही करू शकत. हेच सांगायचंय. म्हणजे जरी वर्तवणूक एकाच ह्याच्यासाठी एकच कार्य करताना असं लांबून आपल्याला दिसत असलं की हे पण प्रवास करतात ते पण प्रवास करतात, तरी काय आहे त्याच्यात फरक आहे.
आता दिलेलं आहे पुढे प्रभुपादांनी व्यवस्थित. सर्वांना प्रिय असणारे भगवान शंकर जरी वेदांचे सर्व विधी नियम पालन करीत नसल्याचे वाटत असले तरी असे आज्ञापालन न करण्यामुळे त्यांच्यावर कोणताच दुष्परिणाम होत नाही. कारण ते इतके तेजस्वी आहेत की त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. परंतु भगवान शिवांचे कृत्रिम अनुकरण करू इच्छिणारा सामान्य मनुष्य मात्र चुकतो. सामान्य मनुष्याने वेदातील सर्व विधी निषेधांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. आपल्याला ते करायलाच पाहिजे. मात्र दिव्य स्तरावर स्थित असलेल्या व्यक्तीने त्या नियमांचे पालन करण्याची मुळीच आवश्यकता नसते. भगवान शिव एवढं कळतंय ना. पुढे आहे एक्सप्लेनेशन. भगवान शिव वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले विधी विधानांचे काटेकोर पालन करीत नव्हते. यासाठी दक्षाने त्यांच्या ठायी दोष पाहिले. तर दक्ष म्हटला ना, हा स्मशानात राहतो, राख लावतो, असं आहे तसं आहे. तर वरवर पाहता हे जे पाहिलं ते काय आहे, हे दोष पाहिले त्यांनी. पण शंकरांनी नियम पालन करण्याची काहीच आवश्यकता नाही हे सक्तीने ठामपणे सांगितलं. असं म्हटलं जातं की जो मनुष्य सूर्याप्रमाणे अथवा अग्नीप्रमाणे सामर्थ्यशाली असतो त्याला शुद्धतेचा व अशुद्धतेचा विचार करण्याची काहीच आवश्यकता नसते. सूर्यप्रकाश हा अशुद्ध स्थळास निर्जंतुक करू शकतो. कळलंय. सूर्यप्रकाशाची किरण जर एखाद्या घाण वास येणाऱ्या ठिकाणी जर ती पडली तर ती अशुद्ध होतात का? लगेच अशुद्ध सूर्य होऊन जातो का? घाण नाही. ती इतका सामर्थ्यशाली सूर्य आहे, त्यांचा सूर्यप्रकाश आहे की ते ठिकाण तो काय करतं, एक तर तिकडचं सगळं वास निघून जातो, काही काळाने सगळी दुर्गंधी पण निघून जाते. बरोबर. तर ते सूर्यप्रकाश अशुद्ध स्थळात निर्जंतुक करू शकतो कारण तो तेवढा शक्तिशाली आहे. पण दुसरा कोणी मनुष्य त्या स्थळी गेला, केवळ गेला तरी देखील तो दूषित होतो, तो घाण होऊन जातो. बरोबर. यास्तव मनुष्याने शिवांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी काय ते करतात म्हणून मी करतो असं करू नये. त्यापेक्षा त्याने स्वतःच्या नियत कर्तव्यांचे काटेकोरपणे पालन करावे. जे या श्लोकाच्या सुरुवातीची ओळ आहे. काय करायला पाहिजे? इतरांची निंदा करण्यापेक्षा, म्हणजे अरे त्यांनी ते नाही केलं, अरे ह्यांनी हे नाही केलं, अशा चुका दुसऱ्यांच्या काढण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? प्रभुपाद इथे सांगतात, नियत कर्तव्यांचे काटेकोरपणे पालन करावे. भगवान शिवांसारख्या महान व्यक्तींची निंदा कोणीही करू नये. काही प्रश्न आहे का तुम्हाला? तर विचारा, नाही तर पुढे जाऊ आपण. 20वा श्लोक. भाषांतर. भौतिक सुख उपभोगांवर आसक्त असलेल्या लोकांसाठीची कार्ये आणि अहिकतेपासून विरक्त असलेल्या लोकांसाठीची कार्ये अशा 2 प्रकारच्या कार्यांसाठी वेदांमध्ये मार्गदर्शन देण्यात आले आहे. आता काय आहे? दोन प्रकारचे कार्यांसाठी वेदांमध्ये मार्गदर्शन आहे. कशासाठी? पहिलं तर काय आहे, कुठच्या लोकांसाठी आहे? भौतिक सुख उपभोगांसाठी आसक्त आहे. ज्यांना काय पाहिजे? भौतिक सुख उपभोग पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांनी काय काय करावं हे वेदांमध्ये मार्गदर्शन केलंय. आणखीन कोणतं मार्गदर्शन आहे? अहिकतेपासून विरक्त. अहिकता म्हणजे भौतिकता. भौतिकतेपासून विरक्त म्हणजे कसं, संन्यास सारखं, की त्यांनी सगळं इकडचं सगळं सोडून टाकलंय. सगळं आसक्ती, भौतिक उपभोग सगळं सोडलाय. तर त्यांनी काय करायला पाहिजे त्याचं पण मार्गदर्शन वेदांमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. या 2 प्रकारच्या कार्यांनुसार विभिन्न लक्षणे असलेली 2 प्रकारचे लोक आहेत. बरोबर. पहिल्या टाईपचे एक लोक आणि दुसऱ्या प्रकारचे लोक. एवढं तर कळलं. जर कोणास ही दोन्ही प्रकारची कार्ये एकाच मनुष्याच्या ठायी म्हणजे ठिकाणी पाहावयाची असतील तर ते पूर्णतः विसंगत ठरेल. एकाच वेळी तो आसक्त आहे आणि एकाच वेळी अनासक्त आहे, हे एकाच माणसात दिसणं कठीण आहे. बरोबर. परंतु जो दिव्य स्तरावर आरूढ झालेला आहे तो या दोन्ही कार्यांकडे दुर्लक्ष करू शकतो.
तो दिव्य स्तरावर आहे, जो भक्ती मार्गात अतिशय उच्च आहे. त्याला ह्या हे दोघांची कार्य आहेत, त्याच्याकडे तो काय करू शकतो, दुर्लक्ष करू शकतो. तात्पर्यात सुरेख सोप्यारीत्या समजावलेलं आहे सगळं. वेदोक्त कार्यांची म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या कार्यांची रचनाच अशा पद्धतीने केली आहे की भौतिक जगाचा उपभोग घेण्यासाठी आलेला बद्धजीव अचूक मार्गदर्शनाखाली सुख उपभोगू शकतो. आता कसं आहे, आपल्याला माहितीये की आपण सगळे आधी भगवंतांच्या धामात होतो. आपण पाहिलं की काय, भगवंतच आनंद घेतायत केवळ. आपल्याला मत्सर आला आणि आपण म्हटलं की आम्हाला पण स्वामी बनायचंय, म्हणून आपण पृथ्वी तलावर आलो. म्हणजे दिलाय की भौतिक जगाचा उपभोग घेण्यासाठी आलेले आपण कसे आहोत, बद्ध जीव आहोत. बरोबर. तर नुसतंच भगवंताने आपल्याला इथे आणून सोडून दिलं का, नाही. आपल्यासाठी वेदांचं मार्गदर्शन पण दिलं की बाबा रे, तू काय कर, आलाय इथे पण परत काय कर, सगळं नीट शिक्षण घे वेदांचं आणि माझ्याकडे परत ये भक्ती करून. तर इथे हा जीव आहे त्याला अचूक मार्गदर्शनाखाली म्हणजे वेदांच्या अचूक मार्गदर्शनाखाली तो काय करतो, सुख घ्यायची इच्छा आहे ना, म्हणून वेद काय सांगतात त्याला, सुख उपभोग. आणि पुढे काय होत, सुख घेत घेत पुढे आणि शेवटी अहिकतेपासून म्हणजे भौतिकतेपासून विरक्त होऊन दिव्य स्थितीत प्रवेश करण्यासाठी पात्र होऊ शकतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपली चेतना प्रगत करण्यासाठी वेद मार्गदर्शन करतात. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम मनुष्याला आध्यात्मिक जीवनाच्या पातळीवर येण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देतात. ब्रह्मचारी जीवनात काय असतं आपण बघा त्यावेळी शिकलो होतो, 3रा कॅन्टो वाचताना. ब्रह्मचारी जीवनात ज्ञान घेतो मनुष्य वेदांचं. गृहस्थ जीवनात काय करतो, तो आपली कार्य करतो, कर्तव्य पार करतो आणि दान देतो. नंतर वानप्रस्थ जीवनात तो तपस्येचं जीवन जगतो. आणि संन्यास ह्याच्यात काय करतो, तो सत्य म्हणजे सत्याचा प्रचार करतो, म्हणजे भगवंताविषयी प्रचार करतो. हे आपण 3ऱ्या स्कंदात वाचलं होतं. तर अशा तऱ्हेने काय होतं, मनुष्याला आध्यात्मिक जीवनाच्या पातळीवर येण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. काय आहे आध्यात्मिक जीवन, नाहीतर काय आहे, मनुष्य जर नुसता आहार, निद्रा, भय, मैथून हेच करत राहिला तर तो पशुस्तरावर आहे. पण त्याला हळूहळू त्याची कर्तव्य समजून सांगतात वेद. आणि मग काय होतं, त्याला हळूहळू कळतं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि मग तो आध्यात्मिक स्तराच्या पातळीवर येण्यासाठी त्याला त्याच्यात प्रशिक्षण मिळतं. तर गृहाश्रमातील मनुष्याची कार्ये आणि वस्त्रे, कार्य कशी आहेत, गृहस्थाश्रमाची आपलं घर चालवण्यासाठी, मग पैसे जमवून काही घरासाठी आणि मग काही दान. कारण की इतर 3 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास. हे आश्रम गृहस्थाश्रमवर आहेत, त्यामुळे त्यांनी दान पण केलं पाहिजे. तर तशी त्याची कार्य आणि वस्त्र म्हणजे तो घालतो ते कपडे ही संन्यास आश्रमातील विरक्त मनुष्याच्या कार्यांपासून आणि वस्त्रांपासून भिन्न असतात. संन्यास आश्रमातले विरक्त लोक वेगळ्या प्रकारचे कार्य करतात आणि त्यांची वस्त्र पण वेगळी असतात. एकाच व्यक्तीने दोन्ही आश्रमांचा एकाच वेळी स्वीकार करणे अशक्य आहे. म्हणजे गृहस्थाश्रम पण आहे आणि संन्यास आश्रमी पण आहे, असं होऊ शकतं का, नाही. संन्यासी हा गृहस्थाश्रमी व्यक्तीप्रमाणे कार्य करू शकत नाही किंवा गृहस्थाश्रमी हा संन्यासाप्रमाणे कार्य करू शकत नाही. परंतु दिव्य अवस्थेतील मनुष्य म्हणजे आपण बघितलं की शिवजींबद्दल सांगितलं होतं की वसुदेव स्थिती आहे. वसुदेव स्थिती म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणात ते सदैव असतात. त्यांचं सदैव चिंतन काय चाललेलं असतं, भगवंतांबद्दल. त्याला बाकी कोणतीच आसक्ती नाहीये ना. त्या स्थितीत ते कोणत्या स्थितीत होते, वसुदेव स्थिती, आठवते ना, वसुदेव स्थिती. आता वसुदेव आणि देवकी त्यांचं आपण बघितलं होतं. तर काय आहे, वसुदेवांपासूनच आपल्याला वासुदेव कृष्ण मिळतात. तसंच जेव्हा वसुदेव स्थिती येते तेव्हा काय होतात, भगवान कृष्ण त्या महान भक्तासमोर प्रकट होतात. हे सांगितलं होतं आधी आपल्याला तात्पर्यात. इथे दिलेलं आहे की
परंतु दिव्य अवस्थेतील मनुष्य हा तो भौतिक कार्यांमध्ये निमग्न असलेल्या व भौतिक कार्यांपासून विरक्त असलेला, म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यांच्या पलीकडे स्थित आहे. म्हणजे काय आहे, जो भौतिक कार्यात निमग्न असलेला हा जो गृहस्थाश्रमी आहे किंवा भौतिक कार्यापासून विरक्त असलेला संन्यासी आहे, या दोन्ही प्रकारच्या मनुष्यांच्या पलीकडे आणखी पुढे आहे, तो खूप पुढे गेलाय. हा पलीकडे भगवान शिव हे अशा प्रकारच्या दिव्य अवस्थेतील स्थित व्यक्ती होते. कारण पूर्वीच सांगितल्याप्रमाणे ते स्वतःच्या अंतःकरणात भगवान वासुदेवांचे चिंतन करण्यात नित्य तल्लीन असतात. यास्तव म्हणजे म्हणूनच गृहस्थाची किंवा संन्यासाची कार्ये त्यांना लागू पडत नाहीत. कळलं? ते कंटिन्यू त्यांचं सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये असतात. त्यामुळे गृहस्थाश्रमी लोकांचे नियम किंवा संन्यासाचे नियम त्यांना लागू पडत नाहीत, कार्य लागू पडत नाहीत. ते परमहंस स्तरावर अर्थात जीवनाच्या सर्वोच्च पूर्णत्वाच्या स्तरावर स्थित आहे. परमहंस, हंस म्हणजे काय? हंस कसा असतो? दूध आणि पाणी वेगवेगळे. शाबास. दूध आणि पाणी वेगवेगळे. हा, तर दुधाला म्हणतात क्षीर. क्षीर. आणि पाण्याला म्हणतात नीर. नीर. तर म्हणून त्याला म्हणतात की नीर क्षीर ह्याच्यात तो फरक करतो असं म्हणतात. तर त्यालाच काय म्हणतात की त्यांना बरोबर तो पाण्यातनं काय करतो, दूध शोषून घेतो. असे ते आहेत. म्हणजे ते कसे आहेत, मध्ये आधी काही श्लोकांच्या आधी सांगितलं की ते कोणाचे दोष बघतात का? नाही. ते सगळ्यांमधले काय शोधून शोधून काय शोधतात? सद्गुण शोधतात की नाही? तसंच किती पण दोषी माणूस असला तरी त्यातले सद्गुण शोधणारे, तसंच किती पाण्यात थोडस जरी दूध टाकलं तरी हंसात अशी शक्ती आहे की तो हंस काय करतो, फक्त तेवढं दूध शोषून घेतो. कळली तुलना तुम्हाला? हा, तर असं आहे. त्या परमहंस अशा स्तरावरती आहेत. अर्थात जीवनाच्या सर्वोच्च पूर्णत्वाच्या स्तरावर ते स्थित आहेत. भगवान शिव ज्या दिव्य स्तरावर आरूढ आहेत त्या स्तराचे वर्णन भगवद्गीतेत ही 2.52-53 मध्ये करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की मनुष्य जेव्हा फलाशेने म्हणजे फलाच्या आशेने फलाशेने विरहित असे कार्य करून दिव्य भगवत सेवेमध्ये पूर्णपणे निमग्न होतो तेव्हा त्याची दिव्य स्तरावर उन्नती होते. त्यावेळी विभिन्न वेदोक्त नियमांचे पालन करण्याचे बंधन त्याच्यावर राहत नाही. तर काय कधी होतं, भगवद्गीतेतल्या श्लोकांचा अर्थ प्रभुपाद सांगता येते की काय, मनुष्य कशाने विरहित होतो? फल आशा, फळांची आशा. आपण हे वेगवेगळे यज्ञ किंवा वेगवेगळी कार्य का केली जातात? हे केल्याने काय होईल, मला हे फळ मिळेल, काय सकाम, बरोबर. पण जेव्हा तो फल आशा विरहित सगळं सोडून देतो, फळाची अपेक्षा करत नाही, फक्त काय भगवंतांना केंद्र करून खूप खूप भक्ती करतो आणि दिव्य, एकच मिनिट, असं कार्य करून दिव्य भगवत सेवेमध्ये पूर्णपणे 100% निमग्न होतो, तेव्हा काय होतं, त्याची दिव्य पदावर उन्नती होऊन जाते आणि मग त्याच्यावर काय हे नियमांचं पालन करायचं बंधन राहत नाही. पुढे मनुष्य जेव्हा विभिन्न भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी असलेल्या वैदिक कर्मकांडात्मक आदेशांच्या पलीकडे गेलेला असतो आणि दिव्य चिंतनामध्ये अर्थात भक्तिभावाने युक्त होऊन भगवंतांच्या चिंतनामध्ये निमग्न होतो, तेव्हा तो बुद्धियोगाच्या वा समाधीच्या अवस्थेमध्ये स्थित होतो. तर प्रभुपाद पुढे काय सांगतायत की जेव्हा विभिन्न भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी असलेल्या वैदिक कर्मकांडात्मक आदेशांच्या पलीकडे, हरिबोल, इथे काय दिलंय, वैदिक कर्मकांडात्मक आदेश. कसला आवाज येतोय? हरिबोल, काहीतरी बरोबर, थँक्यू. तर इथे काय दिलंय, वैदिक कर्मकांडात्मक आदेश. कसे आहेत वैदिक कर्मकांड आदेश? कशासाठी आहेत? ज्या मनुष्याला भौतिक सुख प्राप्त करायची, तर तशी त्यांना कर्मकांडांचे आदेश दिलेत. हे करा मग ते मिळेल, ते करा मग हे मिळेल, ह्याला म्हणतात कर्मकांड, वेदांमध्ये सांगितलेलं आहे. पण मनुष्य या आदेशांच्या जेव्हा पलीकडे जातो
आणि पुढे काय करतो, दिव्य चिंतनामध्ये म्हणजेच काय, भक्ती करायला लागतो भगवान श्रीकृष्णांची, भक्तिभावाने युक्त होतो, जोडला जातो, भगवंतांच्या चिंतनामध्ये निमग्न होतो. तेव्हा काय होतं, बुद्धियोगाच्या वा समाधीच्या अवस्थेत स्थित होतो. हा स्तर प्राप्त केलेल्या व्यक्तीसाठी ऐहिक उपभोग प्राप्त करता यावा म्हणून असलेली किंवा ऐहिकतेपासून अनासक्ती उत्पन्न करता यावी म्हणून असलेली वैदिक कार्ये लागू पडत नाही. असा जो समाधी अवस्थेत जो आहे दिव्य स्तरावरचा, त्याला काय लागू पडत नाही, कोणती वैदिक कार्य लागू पडत नाही. एक तर काय, ऐहिक उपभोग प्राप्त करण्यासाठीचे जे नियम आहेत, भौतिक उपभोग घेण्यासाठी जे कर्मकांड आहे काय, ते करायला लागत नाही. किंवा ऐहिकतेपासून अनासक्ती उत्पन्न करण्यासाठी म्हणजे भौतिकतेपासून अनासक्त होण्यासाठी जी वैदिक कार्य आहेत ती पण करायला लागत नाही, कारण तो त्याच्याही पलीकडे गेलेला आहे. समजलं आहे? आता 21वा श्लोक. काही शंका नाहीये ना पुढे जायचं? हा, हरी. हा, 21वाचं भाषांतर. हे तात ती आपल्या बाबांना म्हणते. कोण? सती दक्षाना म्हणते. आमच्या जवळ असलेल्या ऐश्वर्याची कल्पना करणे हे सुद्धा तुम्हाला किंवा तुमच्या स्तुतीपाठकांना शक्य नाही. कारण जे लोक मोठे मोठे यज्ञ करीत सकाम कर्मांमध्ये गुंतलेले असतात, त्यांचे एकमेव कार्य म्हणजे यज्ञार्पण केलेले अन्न खाऊन शारीरिक आवश्यकता तृप्त करणे हेच असते. आता काय म्हणते ही, हे तात. आपण पहिलं बघूया, मग पुढचे 2-3 ओळी बघूया. खूप मोठं वाक्य आहे ह्याच्यात ती काय म्हणते आहे की त्यांनी हे केलं होतं ना की हा कसा आहे, याच्याकडे निष्कांचन आहे, याच्याकडे काहीच संपत्ती नाहीये आणि ब्रह्मदेवानी सांगितलं म्हणून माझी एवढी सुंदर कन्या मी ह्यांना दिली, असं सगळं बोलला होता. म्हणून ही म्हणते आहे की आमच्याकडे जे ऐश्वर आहे, कोण? सती म्हणते. सती म्हणते की शिवजी आणि आमच्याकडे जे ऐश्वर आहे त्याची कल्पना पण करणं तुम्हाला आणि तुमच्या स्तुतीपाठकांना शक्य नाही. स्तुतीपाठक म्हणजे कोण? जे ब्राह्मण होते यज्ञकांड. हा, जे दक्षाची स्तुती करत होते, तेच त्यांना तुम्ही विचारच करू शकणार नाही एवढं ऐश्वर शिवजींकडे आहे. कारण जे लोक आता हे कसे आहेत, तुम्हाला का शक्य नाही, कारण तुम्ही काय करतायत ते सांगते. हे जे लोक मोठे मोठे यज्ञ करतात आणि कशात गुंतल्यात? सकाम कर्म. यज्ञ कशासाठी करतात? खरा यज्ञ म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केला जातो तो यज्ञ करा. पण हे यज्ञ काय आहेत? सकाम कर्मांसाठी केले जातात. हे केलं की ते, हे द्या त्याच्यात की ते, हे करेल का ते, कर्मकांड सारखं. हा, ठीक आहे. हा, तर ह्यात जर गुंतलेत तर त्यांचं एकमेव कार्य काय आहे? अशा लोकांचं यज्ञात जे अर्पण केलेलं अन्न आहे ते खायचं आणि काय करायचं? शरीराची आवश्यकता तृप्त करणं. म्हणजे काय? फक्त भोग भोगणं एवढीच इच्छा आहे. ऐश्वर्य प्रकट करण्याची केवळ इच्छा करूनही आम्ही आमचे ऐश्वर्य प्रदर्शित करू शकतो. सती दाखवून देते की काय, आमच्याकडे एवढं ऐश्वर्य आहे की नुसती आम्ही इच्छा प्रकट केली तरी आमचं ऐश्वर्य प्रदर्शित होऊ शकतं. ही गोष्ट विरक्त आणि आत्मसाक्षात्कारी जीव असणाऱ्या महात्म्यांना साध्य होऊ शकते. हे असं कोण ऐश्वर्य प्रदर्शित करू शकतं? जे विरक्त आहेत आणि आत्मसाक्षात्कारी जीव आहेत, असे जे महात्मे आहेत त्यांना साध्य होऊ शकते. तात्पर्यात एकदम छान रीते प्रभुपाद सोपं करून सांगतात सगळं हे, की सतीच्या पित्याची अशी समजूत होती की प्रतिष्ठा आणि ऐश्वर्याच्याही संदर्भात आपण अत्यंत श्रेष्ठ आहोत आणि आपण एका केवळ निर्धनच नव्हे तर संस्कृतीहीन मनुष्यास आपली कन्या दिली आहे. कसं? त्याला एक तर ते फक्त दुसऱ्यांमध्ये दोष बघत नव्हते, म्हणजे शंकरांमध्ये त्याला अहंकार पण होता की मी किती श्रेष्ठ आहे आणि मी किती ऐश्वर्यशाली आहे, प्रतिष्ठित आहे. बरोबर? तर सती जरी पतिव्रता स्त्री होती, एकनिष्ठ होती, तरी तिचा पती मात्र दयनीय अवस्थेत आहे असे त्याला कदाचित वाटत असावे. त्या दक्षाला काय वाटत होतं की माझी मुलगी कशी आहे? पतिव्रता आहे, एकनिष्ठ आहे,
पण तिचा पती कसा आहे, दयनीय अवस्थेत आहे असं त्याला वाटत असेल. यास्तव म्हणजे म्हणूनच अशा विचारांचा प्रतिकार करण्यासाठी सती म्हणते, सतीने जाणलं की यांना वाटतंय की आम्ही निर्धन आहोत, म्हणून ती त्या विचारांचा प्रतिकार करण्यासाठी काय म्हणते की तिच्या पतीजवळ असणाऱ्या ऐश्वर्यांची महती दक्ष आणि त्याच्या अनुयायांसारख्या भौतिकवादी लोकांना कधीच जाणता येणार नाही. का? कारण दक्षाचे अनुयायी हे केवळ स्तुती पाठकच होते आणि सकाम कर्मांमध्ये पुरते गुरफटलेले होते. तिच्या पतीचे म्हणजे सतीच्या पतीचे म्हणजे शिवजींचे स्थान कसे होते, पूर्णतः निराळे होते. तिच्या पतीकडे सर्व ऐश्वर्य होती, पण ती प्रदर्शित करणे त्यांना आवडत नसे. म्हणूनच अशा ऐश्वर्यांच्या अव्यक्त वा अप्रकट अशा ऐश्वर्यांना अव्यक्त अथवा अप्रकट ऐश्वर्य असे म्हटले जाते. त्यांनी काय प्रदर्शित केली नव्हती ऐश्वर्य, पण त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऐश्वर्य नव्हती असं नाही. तथापि आवश्यकता भासल्यास केवळ इच्छा मात्रे करून भगवान शिव आपले विस्मयकारक म्हणजे आपल्याला आश्चर्य होईल असे वैभव भांडार प्रकट करू शकतात. कसे आहेत, शिवजी आवश्यकता असेल तर पूर्ण वैभवाचं भांडार प्रकट करू शकतात. आणि अशा प्रसंगाची येथे पूर्व सूचना मिळते. हे का सांगितलं इथे, कारण लवकरच तसे घडणार असते. म्हणजे काय, आता पुढच्या श्लोकांमध्ये आपण बघू की शिवजींचं कसं वैभव प्रकट होत आहे ते. भगवान शंकरांजवळ असलेले वैभव हे विरक्त अवस्थेत आणि भगवत प्रेमात आस्वादण्याजोगे आहे. इंद्रिय तुष्टीकरण पद्धतीच्या भौतिक प्रदर्शनामध्ये नाही. ते भगवान शंकरांकडे जे वैभव आहे ते कसं आहे, विरक्त अवस्थेत म्हणजे त्याच्याशी आसक्त होण्यात नाहीये. आणि दुसरं काय आहे, भगवत प्रेमात आस्वादन म्हणजे कसं आहे, कळलं का, असं ऐश्वर्य आहे की ते कशाशीच आसक्त न राहताच आपण ते एन्जॉय करू शकतो, आस्वादन घेऊ शकतो. आणि भगवंतांचं जे भगवत प्रेम आहे त्याच्यात ते ऐश्वर्य जाणवतं. आता पुढच्या 2 ओळीत हे समजेल तुम्हाला काय आहे ते, की इंद्रिय तुष्टीकरण पद्धतीच्या भौतिक प्रदर्शनामध्ये नाही. म्हणजे हे अख्खं मोठं वाक्य हा कॉमा आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे की हे जे वैभव आहे ते कशासाठी नाही, इंद्रिय तृप्तीसाठी आपण भौतिक प्रदर्शन करतो त्याच्यासाठी नाहीये. तर शिवजी जसे विरक्त अवस्थेत राहतात तशासाठी आहे. आणि त्याच्यात काय करतात, ते भगवत प्रेमात ते आस्वादन घेतात त्याचं. तर अशा प्रकारचे जे वैभव आहे ते आणि कोणाकडे आहे ते सांगतात प्रभुपाद. 4 कुमार आहेत त्यांच्याकडे, नारद मुनी आहेत, भगवान शंकरांसारखे जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आहे. असं वैभव इतरांकडे नाही. ठीक आहे. तर वेदोक्त कर्मकांडे करणाऱ्यांची अशा लोकांमध्ये निंदा केली आहे. तर कोण, वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये सांगितलेली जी कर्मकांड करतात त्यांची या श्लोकांमध्ये निंदा केली आहे. वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे की काय करा, असे हे करा म्हणजे हे मिळेल, ते करा म्हणजे ते मिळेल असं. तर तशी कर्मकांड म्हणजे तेच आहे, व्यापार सारखा, हे दिलं की ते मिळेल असं. याच्याबद्दल या श्लोकात निंदा केली आहे. अशा लोकांचे वर्णन म्हणजे असे जे लोक कर्मकांड करतात त्यांचे वर्णन धूम वर्त्वभी असं केलं आहे. म्हणजे काय, यज्ञातील अन्नाचे अवशेष ग्रहण करून जगणारे असं केलेलं आहे. यज्ञामध्ये 2 प्रकारचे अन्न पदार्थ अर्पण केले जातात. पहिला प्रकार म्हणजे सकाम यज्ञविधीमध्ये अर्पण केले जाणारे अन्न, म्हणजे काय, सकाम काही कामना करून जी यज्ञ केलं जातं, यज्ञविधी केला जातो त्यावेळी अर्पण केलेलं अन्न. आणि दुसरं आणि सर्वोत्तम म्हणजे काय आहे, दुसऱ्या प्रकारचं अन्न म्हणजे कोणतं, भगवान श्री विष्णूंना अर्पण केले जाणारे अन्न होय. असे 2 प्रकारचे अन्न पदार्थ अर्पण केले जातात यज्ञांमध्ये. ठीक आहे. जरी सर्व ठिकाणी यज्ञवेदीवरील प्रमुख अधिष्ठाता भगवान विष्णूच असले तरी सकाम यज्ञ करणाऱ्यांचा हेतू काय असतो, विविध देवी देवतांना संतुष्ट करून त्यांच्याकडून विनिमय रूपाने ऐहिक समृद्धी
प्राप्त करणे हाच असतो. खरा आहे हेतू यज्ञांचा आहे. भगवान प्रमुख अधिष्ठाता भगवान विष्णूंसाठी यज्ञ केला जातो. पण जे सकाम यज्ञ करणारे असतात त्यांना काय असतं, विविध देवदेवतांना संतुष्ट करायचं आणि त्यांच्याकडून विनिमय म्हणजे व्यापार देवाणघेवाण. विनिमय म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे आपण म्हणतो ना की विचार विनिमय करू आपण, म्हणजेच काय विनिमय म्हणजे देवाणघेवाण. म्हणजे देवतांना काहीतरी देतात आणि त्यांच्याकडून घेतात, म्हणजे व्यापारी रूपाने विनिमय रूपाने काय प्राप्त करायची असतात त्यांना, ऐहिक समृद्धी म्हणजे काय, भौतिक समृद्धी प्राप्त करणे हा त्यांचा हेतू असतो. असे हे लोक आहेत ते. ठीक आहे. तथापि भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे हाच खरा यज्ञ होय. आणि अशा यज्ञांच्या अवशिष्टामुळे म्हणजे यज्ञात जे भगवंतांना अर्पण केलेलं जे अन्न आहे ते अवशिष्टामुळे भक्तिमय सेवेचा लाभ होतो. कळलं. पण हे लोक काय करतात, ह्यांना ते सकाम विधींसाठी जे अर्पण केलेलं अन्न असतं त्याच्याचकडे त्यांचं लक्ष असतं. ठीक आहे. भगवान विष्णूंची प्राप्ती करून घेण्याचा हेतू नसलेले यज्ञ आचरणात आणून प्रगती करण्याची प्रक्रिया अतिशय मंदगतीची असते. म्हणजे काय आहे, भगवान विष्णूंची प्राप्ती करण्यासाठी यज्ञ केले जातात, पण इथे हे यज्ञ कसे आहेत, तो हेतू बाजूला ठेवून त्या यज्ञामध्ये काय अपेक्षा केली जाते, सकाम ही कामना करेन आणि देवी देवता चटकन त्या पूर्ण करतील. असे जेव्हा यज्ञ आचरणात आणून जर प्रगती होईल, तर प्रगती करण्याची प्रक्रिया ती कशी आहे, अतिशय मंद गतीची आहे. म्हणजे आधी तो देवी देवतांची करणार, हे पूजन करणार आणि मग हळूहळू अनेक काळानंतर त्याची चेतना हे होणार आणि मग तो भगवंतांना शरण जाणार. ही खूप हळूहळू ही प्रक्रिया आहे, मंद गतीची प्रक्रिया आहे. आणि अशा यज्ञांची निंदा उपरोक्त म्हणजे या श्लोकात केलेली आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी केवळ कर्मकांडीय विधींचे आचरण करणाऱ्या लोकांची तुलना कावळ्याशी केलेली आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, हे लोक काय करतात, कावळ्यासारखे आहेत. कोणते लोक, नुसते काय करतात, कर्मकांड विधींचं आचरण करतात. त्यांना भगवंतांची काही देणं घेणं नसतं. का त्यांना कावळा म्हटलाय, कारण कचरा कुंडीत टाकलेले अन्न खाण्यात कावळ्यांना आनंद वाटतो. सतीने त्या यज्ञ समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जमलेल्या सर्व ब्राह्मणांचीही निंदा केली. पुढे काही शंका आहे का, पुढे जायचं, जाऊया. मन राजा दक्ष आणि त्याचे स्तुतीपाठक हे भगवान शिवांचे श्रेष्ठ स्थान जाणोत अथवा न जाणोत सतीला आपल्या पित्याला हे पटवून द्यायचे होते की त्याने म्हणजे दक्षाने शिवांना ऐश्वर्यहीन समजू नये. कळलं. ते दक्ष आणि स्तुतीपाठकांना शिवजी किती श्रेष्ठ आहेत हे जाणलं नाही जाणलं, ते जाणवत नाही जाणवत, ह्याच्यापेक्षा तिला पटवून द्यायचं होतं काय, की शिवजींना ऐश्वर्यहीन तुम्ही समजू नका. म्हणजे श्रेष्ठ स्थान पटो ना पटो ही वेगळीच गोष्ट आहे, पण ऐश्वर्यहीन समजू नका त्यांना. सती ही भगवान शिवांची एकनिष्ठ पत्नी असल्यामुळे ती, आता सती काय काय कार्य करते ते सांगितलंय प्रभुपादांनी. ती एकनिष्ठ पत्नी असल्यामुळे ती शिव उपासकांवर, जे शिवजींची जी उपासना करतात त्यांच्यावर सर्व प्रकारच्या भौतिक वैभवांचा वर्षाव करते. ठीक आहे. या वस्तुस्थितीचे अधिक विश्लेषण भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आले आहे. 10व्या स्कंदामध्ये हे डिटेल पुढे येणार आहे. ते काय दिलंय, भगवान शिवांचे उपासक कधी कधी भगवान विष्णूंच्या उपासकांपेक्षाही अधिक ऐश्वर्यशाली असल्याचे आढळून येते, असं दिलेलं आहे. त्यात काय की शिवजींचे उपासक भगवंतांच्या उपासकांपेक्षा म्हणजे श्री विष्णूंच्या भक्तांपेक्षाही ऐश्वर्यशाली दिसतात. का, कारण दुर्गा किंवा सती ही काय करते, ही भौतिक कार्यांची प्रमुख व अधीक्षक आहे. त्यामुळे ती पतीचा गुणगौरव करण्यासाठी शिव उपासकांना सर्व ऐहिक ऐश्वर्य प्रदान करू शकते.
तर श्री विष्णूंच्या उपासकांनी अर्थात वैष्णवांनी केवळ आध्यात्मिक प्रगती करावयाची असते. म्हणून वैष्णवांचे ऐहिक वैभव म्हणजे भौतिक वैभव कधी कधी ऱ्हास पावत असल्याचे आढळून येते. या सर्व विषयाचे 10व्या स्कंदामध्ये सुंदर विश्लेषण करण्यात आले आहे. जे काय शिवजींचे उपासक श्रीमंत असतात बरेचदा आणि श्री विष्णूंचे कृष्णाचे उपासक कसे दिसतात, कित्येकदा काही गरीब पण दिसतात. तर काय आहे तर सगळं 10व्या स्कंदामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जायचं. 22वा श्लोक. ठीक आहे, 22व्या श्लोकाचं भाषांतर. तुम्ही भगवान शिवांच्या जे सती म्हणते दक्षाना बाबांना म्हणते, तुम्ही भगवान शिवांच्या चरण कमलांशी अपराध केलेला आहे आणि दुर्दैवाने माझे शरीर तुमच्यापासून उत्पन्न झालेले आहे. काय म्हणते ती की एक तर तुम्ही माझ्या पतीच्या चरणांशी म्हणजेच भगवान शिवांच्या चरणांशी अपराध केलाय आणि हे माझं दुर्दैव आहे. काय की जे माझं शरीर आहे ते कोणापासून आलेलं आहे, तुमच्यापासून आलेलं आहे. तिला असं दुःख होत आहे. म्हणून आपल्या शारीरिक नातेसंबंधांची मला अतिशय लाज वाटते. खूप दुःखी झालाय. ती म्हणते की तुम्ही असे निंदक आहात आणि तुमच्यापासून हे शरीर आलंय ह्याची मला काय वाटतं, नातेसंबंधांची लाज वाटते. महान पुरुषांच्या चरण कमलांचा अपराध करणाऱ्या व्यक्तीशी असलेल्या संबंधामुळे माझे शरीर दूषित झालेले आहे. काय म्हणते, महान पुरुषांच्या चरण कमलांशी तुम्ही अपराध केलाय आणि तुमच्याशी मी संबंधित आहे म्हणून माझं शरीर दूषित झालेलं आहे आणि यास्तव मीच माझा तिरस्कार करते. तात्पर्य, भगवान शिव भगवान विष्णूंच्या सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ होत. असे म्हटले जाते की वैष्णवानाम यथा शंभू किंवा भगवान शिव सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. पूर्वीच्या श्लोकांमध्ये सतीने म्हटले आहे की भगवान शिव विशुद्ध वसुदेव स्तरावर स्थित असल्यामुळे ते सदैव दिव्य अवस्थेत असतात. हे आपण मगाशी पण बघितलं. काय असते, सतीने म्हटलंय की भगवान शिव हे विशुद्ध वसुदेव स्तरावर असतात. म्हणजेच काय असतात, सदैव दिव्य अवस्थेत असतात, सदैव भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात निमग्न असतात. ज्या स्तरावरून श्रीकृष्ण अर्थात वासुदेवांचा जन्म होतो तो स्तर म्हणजेच वसुदेव स्तर होय. आणि म्हणूनच शिव हे भगवान श्रीकृष्णांचे प्रमुख भक्त होत. या ठिकाणी सतीची वर्तवणूक अत्यंत आदर्श आहे. कारण कोणत्याही व्यक्तीने भगवान विष्णू किंवा विष्णू भक्तांची निंदा सहज करू नये. काय प्रभुपाद म्हणतात, सतीची वर्तवणूक कशी आहे, आदर्श आहे. कारण कोणीही असा अपराध निंदा सहन करू नये, विष्णूंची किंवा विष्णू भक्तांची निंदा सहन करू नये. सतीला भगवान शिवांशी असणाऱ्या व्यक्तिगत संबंधांमुळे दुःख झालेले नव्हते. सतीला असं नव्हतं वाटलं की माझे पती गरीब वगैरे असे आहेत म्हणून. ते गरीब नव्हतेच, ते तर एकदम ऐश्वर्यशाली होते. शिवजींशी संबंध आहे म्हणून तिला दुःख नव्हतं झालं. तर शिवजींच्या चरणांचा अपराध करणाऱ्या दक्षाशी आपले शरीर संबंधित आहे याचं तिला तीव्र दुःख झालं होतं. आपला पिता दक्ष याने आपल्याला वर्तमान देह दिलेला असल्यामुळे ती स्वतःला निंदनीय समजते. आता जे शरीर आहे तिचं ते दक्षाकडून आलेलं आहे म्हणून ती स्वतःला निंदनीय समजते. ती म्हणते की मीच आता माझा तिरस्कार करतेय. 23वा श्लोक वाचूयात. भाषांतर. आपल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे जेव्हा भगवान शिव आता ती म्हणते आहे की कसं तुमच्याशी रिलेशन तुमच्याशी जोडलं जाताना मला कसं कसं दुःख होतं ते ती पुढच्या श्लोकात सांगते. सती दक्षाना म्हणते आहे की आपल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे म्हणजे तुम्ही बाबा आणि मी तुमची मुलगी या नातेसंबंधामुळे जेव्हा भगवान शिव मला दाक्षायणी म्हणून संबोधतात तेव्हा क्षणात मी दुःखी होते. जेव्हा माझ्याशी बोलताना ते म्हणतात हे दाक्षायणी म्हणजे काय, दक्षाची मुलगी, तेव्हा मी क्षणात दुःखी होते. कारण मला ते सगळं आठवतं की तुम्ही एवढे सारे त्यांच्याप्रती अपराध केलेले आहेत आणि माझा आनंद व माझे स्मितहास्य त्वरित मावळते.
म्हणजे मी माझ्या पतीबरोबर सदैव आनंदात असते. पण त्यांनी तर दाक्षायणी मला संबोधलं तर काय होतं, लगेच माझा आनंद नष्ट होतो. एका पिशवीप्रमाणे असणारे माझे शरीर तुमच्यापासून जन्मलेले आहे, याचे मला अतिशय दुःख होते. म्हणून मी या देहाचा त्वरित त्याग करीन. काय म्हणते, तुमच्यापासून आलंय माझं शरीर म्हणून मला खूप दुःख होतंय, म्हणून मी आता या देहाचा त्वरित त्याग करेन. तात्पर्य, दाक्षयणी या शब्दाचा अर्थ राजा दक्षाची कन्या असा आहे. जेव्हा भगवान शिव आणि सती या पती पत्नींच्या करमणुकीच्या गप्पा होत असत, तेव्हा भगवान शिव सतीला दाक्षायणी असे संबोधित करत. या संबोधनामुळे तिला दक्षाशी असणाऱ्या आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांची आठवण होत असे आणि दक्ष हा तर सर्व अपराधांचा जणू अवतारच असल्यामुळे ती त्वरित लज्जित होत असे. तिला खूप वाईट वाटायचं. का? कारण ती लगेच आठवायचं की एवढे सारे अपराध माझ्या भावाने केले आणि त्यांच्याशी मी जोडली गेलीये, नातं आहे माझं त्यांच्याशी. दक्ष म्हणजे मूर्तिमंत मत्सर होता, कारण त्याने भगवान शिवांसारख्या महान व्यक्तीची अनावश्यक निंदा केली होती. कशी केली होती? एक तर निंदा केली, अनावश्यक केली, उगाचच केली, काहीच त्यांच्यात दोष नव्हते. पण काय आहे, शोधून शोधून त्यांना अतिशय तो वाईट बोलला. दक्ष अपराध करण्याच्या ज्या प्रवृत्तीने युक्त होता, त्या प्रवृत्तीचे प्रतीक म्हणजे सतीचे शरीर आहे, असा संदर्भ दाक्षायणी या शब्दांद्वारे व्यक्त होत असल्याने दाक्षायणी हे संबोधन ऐकताच सती दुःखी व कष्टी होत असे. प्रभुपाद पुढे काय म्हणतात की दक्ष काय आहे, अपराध करतो. तर दक्ष अपराध करण्याची जी प्रवृत्ती, जी अपराध करण्याची जी दक्षाची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीचं प्रतीक म्हणजेच काय आहे, सती म्हणते की तिला असं वाटतं की सतीचं शरीर आहे, कारण प्रवृत्ती कोणातनं आली आहे, दक्षातनं आलाय, बरोबर. तर म्हणून जेव्हा जेव्हा दाक्षायणी हे शब्द येतो तेव्हा तिला लगेच लक्षात यायचं की दक्षांसारखे जे मत्सरी आहेत ते माझे पिता आहेत, त्यांच्याशी मी संबंधित आहे, म्हणून ती दुःखी आणि कष्टी व्हायची. तिचे शरीरच तिच्या दुःखाचे मूळ असल्याने तिने म्हणजे सतीने आपले शरीर त्यागावयाचा निश्चय केला. तिने ठरवलं आता मला हे शरीर नको. तर आपण आता इथे विराम देऊया. आपले 23 श्लोक वाचून झालेले आहेत. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.